सगळ्यांना आज मी या गोवर्धनी माता मंदिरामध्ये बोलून आपणा सर्वांना देवीचं दर्शन तर झालंच आहे। त्याचप्रमाणे नव्या मुंबईमध्ये होणारं सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, या मेडिकल कॉलेजसाठी आणि सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलसाठी भूखंड बघून भूखंड घेऊन त्याच्यानंतर त्या भूखंडाच्या निविदा वगैरे काढल्या, टेंडर झालं, सगळं प्रोसिजर झालं, पण काही इथले विरोधक, एक समाजकंटक हे सगळे कोर्टात जाऊन त्या भूखंडावरती स्टे ऑर्डर आणली आणि ती स्टे ऑर्डर आणल्यामुळे गोरगरिबांना जे होणारे त्यांचे हाल आहेत आणि त्यांना मिळणारी जी सुविधा आहे त्याच्यापासून ते वंचित राहू नये म्हणून लवकरात लवकर हा जो स्टे आलेला आहे तो उठवला गेला पाहिजे। आणि त्यासाठी आम्ही येणाऱ्या 10 तारखेला सकाळी 10 वाजता इथून जनआंदोलन आम्ही इथे बसून म्हणजे कुठल्याही लोकांना त्रास न देता आम्ही हे आंदोलन करणार आहोत। पालिकेने सुद्धा हलगर्जीपणा केला, आताच्या अधिकाऱ्यांनी नाही, याच्या अगोदरच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळी मला सांगितलं की आम्ही हे करतो ते करतो। जर डीपी प्लॅन मध्ये दाखवलं होतं तर तुम्ही करू शकलात नाही त्याच्यामध्ये हॉस्पिटल, तर ते चूक कोणाची, पालिकेची आहे। त्यांनी ते लवकरात लवकर आचारसंहितेच्या अगोदर करून आणावं। आचारसंहितेच्या अगोदर काम होऊ नये म्हणून या विरोधकांनी घातलेला घाट आहे। आतापर्यंत तुम्हाला नव्या मुंबईचा मी इतिहास सांगते, प्रत्येक वेळी मग गरजेपोटीची घरं असतील, फ्री होल्ड असतील, जेव्हा जेव्हा मी GR काढून आणला त्यावेळी काही समाजकंटकांनी असंच भाव रेट जास्त आहे, अमुक आहे तमुक आहे करून ते GR रोखले गेले। आज सगळे पेपर आहेत माझ्याकडे, फ्री होल्डचे आहेत माझ्याकडे, 2013 पासून फ्री होल्डचे आहेत। जे मी आणला फ्री होल्ड तोच आहे। आता काल सांगितलं गेलं की सिडको काही घेणार नाही, अतिशय उत्तम गोष्ट आहे। या राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे दिलदार आहेत, डोळसपणे अभ्यासपणे ते काम करणारे आहेत। जर त्यांनी फ्री होल्ड मध्ये सगळं माफ केलं असेल तर या जनतेच्या वतीने आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत, कारण त्यांना एखादा विषय समजला तर ते ताबडतोब काम करतात। पण आतापर्यंत या नव्या मुंबईची हालत का झाली गेल्या 25 वर्ष की कोणी काम केलं का तिथे स्टे आणायचे, अधिकाऱ्यांना सांगायचं फाईल डम्पिंग ग्राउंडला टाका। आणि अशा पद्धतीने मी आता केलेली 4 कामं, मरीना देशातला दुसरा आणि राज्यातला पहिला मरीना टेंडर झालं, 6 वर्ष झाली कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही। कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे? आमच्याच पार्टीतल्या लोकांचा आहे। जागा कोणाची होती तिथे? आमच्याच पार्टीतल्या लोकांची होती। मला एखादं काम आपण करतो पब्लिकसाठी, जनतेसाठी, त्या कामात खो घालायचा। आता त्या दिवशी मी वाशीला G+1 विरुंगळा केंद्र, सेंट्रल लायब्ररी, ज्येष्ठांसाठी भवन असं सगळं बनवायला घेतलं, टेंडर झालं, भूमिपूजन झालं, लगेच 2 दिवसात स्टे आणला। ते स्वतः काही काम करायचं नाही, इथून आमदारकीची स्वप्न बघायची, हे जनतेला तुमच्या माध्यमातून कळायला पाहिजे। हे आमदार तुमच्या कशासाठी आलेले आहेत बनायला? 10 वर्ष कोविड काळात होते कुठे? कोण सांगतो मी कोविड योद्धा, कोण सांगतो मी कोविड मध्ये होतो। मला 3 वेळा कोविड झालाय ना, किती वेळा कोविड झाला तरी दवाखान्याचे पेपर दाखवावे का? तर कोविड काळात आम्ही खाली उतरून काम करत होतो, जनतेत काम करत होतो। आज बोलायला नाही पाहिजे, पण तुम्ही काही करू शकत नाही म्हणून आमची कामं रोखून